नमस्कार मित्रांनो, नितीन तुपे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी चालोय मंदिरात. हनुमान जयंती असल्यामुळे मी आमच्या घरातून बाहेर पडलो आणि निघालो मंदिरात. सकाळी सकाळी वातावरण असं खूप खूप छान होतं. रात्री खूप पाऊस पडला होता, त्यामुळे सकाळी वातावरण एकदम थंड होतं. हवेत गारवा होता आणि त्यात बाईक चालवायला खूप मज्जा येत होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्याच्या बंधात झुंज मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने करारमध्ये गेलो आणि केळीवाल्या आजोबाकडे आणि 1 डझन केळी घेतली आणि मग माझ्या रेग्युलर हार फुले घेतो तिथं गेलो आणि हार फुले घेतली. त्याची जरा थोडी चेष्टा मस्करी केली आणि मग निघालो मंदिराकडे. मग काय, आलो की मंदिरात. दिसतोय ना मी? हो हो, मीच. आणि मंदिरात प्रवेश करताना हार, तेल इत्यादी साहित्य घेतलं. आणि इथे माझ्या कॅमेरामॅनच तर काय वेगळं चालू होतं. तो स्वतःला कॅमेरामध्ये बघत बसला होता. मग मी मंदिरात प्रवेश केला. भक्तिमय वातावरण होतं. मन अगदी प्रसन्न असं झालं. खूप छान वाटले. हनुमान जन्मोत्सव हा भगवान हनुमान यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं साजरा केला जातो. ते शक्ती, भक्ती आणि धैर्य यांचे प्रतीक मानले जातात. हनुमान हे श्रीराम यांचे परमभक्त होते. श्री हनुमान यांची पूजा केल्याने भीती, संकट आणि नकारात्मकता कायमची दूर होते. हा सण प्रामुख्याने चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. मार्च ते एप्रिलमध्ये येतो. हे पहा, मंदिरातील व्ह्यू किती छान आहे. आज मंदिर खूप छान सजवलं आहे. आज मंदिरात खूप गर्दी आहे आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी भक्त येत आहेत. तुम्ही पाहू शकताय आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अनेक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. कालपणी गेला सी तू सूर्याला धराया. कालपणी गेला सी तू सूर्याला धराया. अरे आगरली ही धरणी आगरली ही धरणी थर थरले आसमान. अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. लक्ष्मणाली मूर्छा लागून या बाण. हे द्रोणागिरीसाठी राया केले तू दान. द्रोणागिरीसाठी राया केले तू दान. स्पर्शाने खुलते नात्याच्या बंधात झुंज मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्याच्या बंधात झुंज मोहरते. मन उधाण वाऱ्याचे ओझ पावसाचे. मी आणि मंदिरातून बाहेर पडल्यावर म्हटलं, आज उपवास आहे तर मग जरा चहा घेऊया. पण कोणता? मग आठवलं, सरकार, गुळाचा चहा. टेस्ट अशी की नादच करायचा नाही. मग काय, इकडे तिकडे कुठे न जाता पोचलो की गुळाचा चहा पिण्यासाठी. माझा तर उपवास होता म्हणून मी फक्त चहा घेतला
आणि याने तर चहा बिस्किट घेऊन चालू पण केलं. हां, कसा खाताय बघा. किन पण इथला चहा आणि बिस्किट एक नंबर. तुम्ही पण कधी कराडला